नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवठे मंकाळ. आणि आपण देशिंगमधले माने म्हणून एक शिक्षक आहे, त्यांच्या आंब्याच्या बागेमध्ये आलो आहे. आणि आंबा सध्या अवकाळी म्हणजे एप्रिल महिना चालू आहे आणि वळवाचा पाऊस झालेला आहे. पण आंबा इथं कुठेही ड्रॉपिंग झालेलं नाही. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं जे आंब्याचं आपण दिसू शकतो की आपल्याला इथं व्हिडिओमध्ये की आंबा एवढा मोठ्या प्रमाणात आहे. इथं केशर व्हरायटी लावली आहे. आणि अंतर कमी आहे, पण आंब्याचं मेंटेन एवढं व्यवस्थित राहिलेलं आहे की किमान एका झाडाला 200-300-300च्या तर पुढे आंबे असतील एका झाडाला, आपण इथं पाहू शकतोय. याचा अर्थ असा की इथं योग्य अशी शेतकऱ्यांनी ह्या आंब्याच्या बागेमध्ये ह्याचं जे नियोजन केलेलं असणार आहे, एकदम खताचं असो, व्यवस्थापन, कीड रोग असो, कारण इथं पिवळे सापळेसुद्धा लावलेले आहेत. तिथं आपण बघू शकतो इथं शेतकऱ्यांनी. पुन्हा तसेच इथं एक बघितलं बरं का, त्यांनी एक नियोजनामध्ये असं दिसून येतं आहे की कल्टारचाही वापर केलेला दिसतो इथं. आणि ही जी आंब्याची आता बघू शकता आपण ही परिस्थिती एकदम उत्तम दर्जाचा ही देशिंगमध्ये प्लॉट आहे. आणि कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विशेषतः इथं येऊन जर बघितलं तर आपल्याला हे आंबे अशा प्रकारे पाहायला मिळतील. धन्यवाद. आता आंबा हा जो लकटलेला आहे, ह्याचं तंत्रज्ञान काय वापरलं आहे, तर त्यांनी हे काय केलं, यामध्ये जी खतं वापरले ते 5 ते 20 किलो शेणखत वापरलेलं आहे, 100 ते 200 ग्रॅम युरिया वापरला आहे, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 200 ते 250 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश वापरलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता ही जी झाडं मोठी झाली आहेत, ह्यांना काय केलं, 20 ते 25 किलो शेणखत दिले आणि 200 ते 400 ग्रॅम युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम आणि MOP 350 ग्रॅम. सोबत काय केलं माहिती आहे का, ही खतं बुडक्यात न देता त्या खोडापासून 1 ते 2 मीटर अंतरावर बेड केला आहे वर्तुळाकार, आणि त्यामध्ये ती मातीत मिसळून खतं दिलेली आहेत. तसेच यांनी या आंबा बागेमध्ये आपण बघू शकतो की फळमाशी नियंत्रणासाठी ट्रॅप लावले आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळमाशी आपल्याला दिसून येतात. महत्त्वाचं म्हणजे यांनी काय केलं माहिती आहे का, मान्सून सुरू होण्यापूर्वी जून आणि त्यानंतर मोहर येण्यापूर्वी हे खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. आता राहिला विषय पुढचा, त्यांनी जी आंबा कलमं निवडली ती आंबा कलमं सरकारी मान्य रोपवाटिकेतून घेतलीत आणि घेतल्यानंतर तिने लावल्यानंतर जी तिथं जो कटिंग आहे किंवा जिथं क्रॉसिंग आहे ते तिथं वर ठेवलेलं आहे, जेणेकरून कलम बाद होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अवश्य अशा बागांना भेट द्यावा आणि आमच्या चॅनलला फॉलो केलं तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळणार आहेत. चला, धन्यवाद.